माझी मुलं आत्ता गेली, तू त्यांना मारलंस, दशासनाला तू मारलंस, पण तू माझाच मुलगा, ये मला भेट. भीम निघाला होता. आता भीमासारखा एवढा वायुपुत्र ताकदवान, पण श्रीकृष्णानं थांबवला त्याला. म्हणाला, भीमा थांब, तिथे एक लोखंडाचा पुतळा आहे, त्याच्यावर याने सराव केलेला आहे. तो लोखंडाचा पुतळा पुढे घाला धृतराष्ट्राच्या इथं, आणि धृतराष्ट्र काय करतो ते बघा. तो लोखंडाचा पुतळा पुढे सरसावला, त्या धृतराष्ट्राने त्याला मिठी मारली आणि इतकी जोराने मारली की ते लोखंड कडाकडा कडाकडा तुटलं सगळ्या. आणि धृतराष्ट्र रडायला लागला की भीमा, अरे मी तुला मारलं, माझ्या हातातनं तुझा मृत्यू झाला. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, धृतराष्ट्रा, भीम जिवंत आहे. तुझ्या डोळ्यात आणि तुझ्या मनात जे काही वैर साठलेलं होतं ते सगळं त्या पुतळ्याच्या रूपात तू त्याला